अरे लकी, अरे दरवाजा तरी उघड. अरे जेवून तरी घे. कालपासून काही खाल्लेलं नाहीये. काय करावं या मुलाचं. विशाखा, विशाखा, अरे काय गडबड आहे तिकडे. आले आले. आहो आपला लकी दरवाजाच उघडत नाहीये. अहो त्यांनी कालपासून काही खाल्लेलं नाही. मला फार चिंता वाटते त्याची. सध्या खाण्यातही लक्ष नाहीये त्याचं. त्याला भूक लागली ना तो आपोआप बाहेर येईल. अहो असं काय करता. आपला एकुलता एक मुलगा आहे तो. तू ते टेन्शन घेऊ नकोस. लकी, लकी, आलास का बाहेर? काय झालं? काय नाही. काय ऐकतोय मी? जेवणावर लक्ष नाही सध्या. काय उपवास आहे का? बाहेर पिझ्झा बर्गर. अहो जाऊ द्या, जास्त काही बोलू नका त्याला. आज जेवेल तो. काय बाळा जेवणार ना? चांगलं पोटभर खाऊ घाला त्याला. का हो राजे, जा तोंड बिन धुवा. आजारी पडल्यासारखा दिसतोय तो. चल जा, ये लवकर. अहो काल शीतलचं आणि माझं बोलणं झालं. तिचा पुतण्याही असाच करायचा म्हणे. फार औषध पाणी केलं पण काही फरक पडला नाही. ते शेंदूबाबा आहेत ना, त्यांचा उपचार सुरू आहे म्हणे. आपण न्यायचं का आपल्या लकीला तिथे? ते तसं काही नसतं. तू वाढ जेवायला, काही नसतं. अहो असं काय करता. 10वी पर्यंत किती खुश असायचा, किती छान असायचा, हसायचा, खेळायचा. आणि आता आता तो स्वतःला रूममध्ये कोंडून घेतो. जेवणात लक्ष नाही, नीट बोलत नाही. तसंही आहेच. डॉक्टर बोलले होते की रिपोर्ट नील आहे म्हणून. काहीतरी मानसिक त्रास असेल. एक काम कर, तू जाऊन ये. म्हणजे तुम्ही नाही येणार? तू जाऊन ये, नंतर आपण सविस्तर बोलू ना. ठीक आहे. तो माझ्या एकटीचाच मुलगा ना. वाडा, भूक लागली. हे बघा ताई, तुमच्या मुलावर कोणीतरी करणी केली आहे. व्यक्ती तुमच्या जवळचीच आहे. ती नेहमी तुमच्या घरी येत जात असते. काळजी करायची नाही. ही चमत्कारिक रक्षा. ही घ्या, ही चमत्कारिक रक्षा. रोज झोपताना त्याच्या डोक्याला लावायची आहे. आणि मी दिलेले मंत्रलेले तांदूळ तुमच्या घराच्या आजूबाजूला टाकायचे. आणि जी माळ तुम्हाला दिली आहे ती सदैव त्याच्या गळ्यात असली पाहिजे. कल्याण होईल. बाबा हे पैसे. बाई, मी पैसे घेत नाही. तुमच्या इच्छे खातर त्या दानपेटीत टाका. वा बाबा, इतका मोठा उपाय सांगितला. खरंच देव अवतार आहात तुम्ही. आई, मला काही झालेलं नाहीये आणि उगीच फालतूची माळ वगैरे मी घालणार नाहीये. अरे असं काही अभद्र बोलू नको. हा बाबांचा आशीर्वाद आहे आणि हे तुला घालायचंय. अगं असं काहीही नाहीये. उगीच माझं डोकं खराब नको करू. हा लकी, ए लकी. बाबा रक्षा करा माझ्या मुलाची. आई, माझा पाय. लकी. बाबा काय झालं? अरे काय झालं लकी? अरे काय झालं? नाही, गाडी स्लिप झाली आपोआप. डेटॉल आहे का? आण लवकर. हो आणते आणते. बाई ग, किती लागलं?
कोणी करणी केली माझ्या सोन्यासारख्या हळू. लेकराला? करणी बिरणी नाहीये, गाडी स्लिप झाली आपोआप. आणि मी लावतो. हे शेंदू बाबा, रक्षा करा माझ्या मुलाची. किती लागले बाबा. आहो तो नाही ऐकते. काहीतरी दुसरा उपाय सांगा ना. एक काम करतो. बळी पूजा करावे लागेल. तेव्हाच त्या षडयंत्रापासून दूर राहता येईल. चालेल बाबा, तुम्ही म्हणाल ती पूजा करून घेऊ. पण त्याला नको काही व्हायला. एकुलता एक पोरगा आहे बाबा माझा. चिंता नको बाई, चिंता नको. मी दिलेली चमत्कारिक रक्षा रोज त्याच्या चहामध्ये टाकून पाजत चला. कल्याण होईल, कल्याण होईल. आणि ते पूजेचं काय? तुम्हाला दिलेल्या यादीप्रमाणे साहित्य पाठवून द्या. उद्या चांगला मुहूर्त पाहून बळी पूजा करून टाकूया. आहो, शेंदूबाबांची पूजा 15 दिवसांपूर्वी केली होती आपण आपल्या लकीसाठी. काही एक फरक पडला नाहीये बघा. मला असंच वाटतं. हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. म्हणजे भूतबाध्याचा? माझ्या मित्राने कलकत्त्याचा पत्ता दिलाय. मला वाटतं आपण एकदा जाऊन येऊ. हो, आपण जाऊन येऊ. कधी जायचं? 4 दिवसांनी आमोशा आहे. परवा निघू आपण. हो, मी लागते तयारीला. हो. अहो काकू, लकी आहे का? हो आहे ना. का? अहो मी त्याला काही नोट्स दिल्या होत्या, त्या घ्यायला आलो होतो. अच्छा अच्छा, हो का? तू बैस ना. लकी, ए लकी, अरे बघ जरा, तुझा मित्र आलाय बाहेर. ये बेटा, बाहेर ये. तू काय रे? काय झालं? का आलास इकडे? अरे लकी, माझ्या नोट्स घ्यायला आलो होतो. कोणत्या नोट्स? मला नाही आठवत. अरे असं काय करतोयस? माझी एक्झाम आहे यार, अभ्यास करायचा आहे मला. अरे पण मी नाही घेतल्या नोट्स तुझ्याकडून. अरे गंमत करू नकोस. अरे जा बाबा, तुझं कपाट वगैरे बघ, त्यात सापडतील माझ्या नोट्स. अरे रोहन, चिडू नकोस त्याच्यावर. तो आजारी आहे. आजारी? आणि हा शक्यच नाही. अरे हो, त्याला आम्ही उद्याच कलकत्त्याला घेऊन जाणार आहे, बंगाली बाबांकडे. का? त्याच्यावर कुणीतरी करणी केली आहे. करणी? अहो ही करणी बिरणी नाही काय, ही तुमचीच भरणी. ए, काही काय बरळतोयस? अहो मावशी, तुम्ही त्याला मोबाईल घेऊन दिल्यापासनं ना, तो सतत तसाच वागतोय. आणि एकदा तर काय सांगतोयस? आणि कित्येकदा रात्री तासन तास तो मोबाईलमध्ये काय करतो ना, ते सांगण्यासारखं नाहीये तुम्हाला. काय करतो? सांग मला. म्हणजे आपलं नेहमीचं व्हॉट्सॲप, फेसबुक आणि 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 काय? आणि आणि काय? आणि काय झाले का माझ्या घराने सांगून? बरं वाटलं असेल ना तुला एकदम? या घे तुझ्या नोट्स आणि परत येऊ नको घरी, कळलं? ए, ह्या नोट्स नसत्या ना तर फिरवले नसतं तुझ्याकडे, रिकाम टेकडा. ए काय बोलला? लकी, परत बोल. काय करतोयस? जा घरात हो, माझ्या समोर. तू जा बेटा, मी बघते याला. मावशी, सांभाळा तुमच्या मुलाला.
नाहीतर 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 काय बोल लकी! बरं. जा बेटा तू जा. लकी तुझा मोबाईल दे मला. का काय करायचंय तुला? का म्हणजे तुझा मोबाईल दे मला. माझ्यापेक्षा जास्त विश्वास त्याच्यावर आहे ना तुझा. मला नाही द्यायचा मोबाईल. जा. नाही देणार मी. लकी लकी यासाठी तुला मोबाईल घेऊन दिला होता का? आम्हाला वाटलं खूप चिंतेची गोष्ट आहे. हे उद्योग करतोस? अरे तुझ्या आईनी काय काय नाही केलं. उपास तापास गंडे तोरे बाबा काय काय नाही केलं आणि तू हे उद्योग करतोयस. हे तुझ्या लाडामुळे होतंय. एकुलता एक म्हणून काय काय नाही दिलं त्याला. कुठल्या विश्वात वावरतोयस तू? याला बाहेरच्या भूतानी नाही या भूतानी झपाटलंय. घे भरारी मानवा तू विज्ञानाची